बघा बर का, डेकनाच्या संगतीत आल्यानंतर हिरा बंगून जातो. या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका, महत्व अर्ध्या चरणाला द्या. माझ्याकडे लक्ष द्या. कुसंगानं साधू सुद्धा बिघडू शकतो. कळलं माझं बोल? कुसंग किती वाईट आहे मला असं सांगा बाजीराव बाबा. साधूच्या संगतीत आल्यानंतर दुर्जन सुधारायला पाहिजे का साधू बिघडायला पाहिजे? बोला 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 बोला. दुर्जन सुधारायला पाहिजे. हे उलट आहे. म्हणजे एवढा दुर्जन वाईट आहे. सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. माणसात म्हणतात दुर्जनाच्या सावलीला सुद्धा उभं राहून, सावलीला सुद्धा. बैसता चोरापाशी तैशीची होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराजवळ बसलेले असाल ना तर करण्याचा आवाज नको वाढू बाळा. चोराजवळ बसलेले असाल तर चिंधी उचलण्याची सुद्धा इच्छा निर्माण होईल. याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधोयंती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणीगता. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्याला सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते का? केवळ दुर्योधनाचा संग केल्यामुळं आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं. बघा बरं, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाच्या घरचं दुर्योधनाची संगत केल्यामुळं भीष्म पितामहासारखे बिघडले. मग आपल्याला बिघडाय वेळ लागणार आहे का? बोला. म्हणून संगतीत चांगल्या माणसाच्या राहावं आणि अन्न पवित्र खावं. पवित्र अन्न खावं. धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर ना? नाही, धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल, पवित्र नाही. इथलं प्रसादाचं अन्न चविष्ट नसेल पण पवित्र आहे. कळलं माझं? इथं चव नाही बघायची. इथला प्रसाद आहे तो प्रसाद आहे, समजून खायचं. ते चव बघत नाही बसायचं. चव हॉटेलला. मला महाराष्ट्रात अशी एक हॉटेल दाखवा की त्या हॉटेलवर बोर्ड आहे येथे पवित्र अन्न मिळेल. नाही मिळणार. येथे चविष्ट अन्न मिळेल असे बोर्ड मिळतील. पवित्र अन्न मिळेल हे नाही. तुमच्या जिभेची चव भागवणारं हॉटेल असं लिहिल्या जाईल. पवित्र नाही लिहिल्या जाणार. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. बघा, अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो. आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर तुमच्या हा बघा, पाण्यात बदल झाला, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली, माझ्याकडे लक्ष द्या. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर जीवनातलं भाग्य समजा. आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न खायला मिळालं तर जीवनातलं दुर्भाग्य समजा. कनिष्ठाचा संग कनिष्ठ अवस्था.